श्रवण दोष निवारण कृती समितीच्या माध्यमातून शासनाला, आपले सन्माननीय कलेक्टर साहेबांना व इथल्या समाज कल्याण विभागाला एकच विनंती आहे की आमच्या ह्या सर्व कोक्लिअर इम्प्लांट झालेल्या बालकांना साऊंड प्रोसेसर मिळण्यासाठी एखादी तरतूद करून त्यांना योग्य वेळी मदत करण्यात यावी। कारण आज हे मुलं सर्व खूप चांगल्या प्रकारे ऐकतात, बोलतात, पण यांचे मशीन खराब झाल्यानंतर यांना अचानक यांचं पूर्ण जग हिरावून घेतलं जातं आणि ह्या मुलांचा याचा पूर्ण परिणाम ह्या मुलांच्या पूर्ण कुटुंबावर होतो। बऱ्याचदा फॅमिली डिप्रेशनमध्ये जातं, मुलांना ऐकायला येत नसल्यामुळं मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत। त्यामुळं मला या श्रवण दोष निवारण कृती समितीच्या माध्यमातून आपल्या शासनाने एकच विनंती करायची आहे की आमच्या सर्व गोरगरीब बालकांना, जे मुलं हे कोक्लिअर इम्प्लांट करून आज समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत, त्यांना इथून पुढे त्या साऊंड प्रोसेसरची निगराणी करण्यासाठी किंवा नवीन प्रोसेसर भेटण्यासाठी एक शासनाने योग्य कक्ष जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी नेमून त्या मुलांना जो अपंगासाठी येणारा 5% निधी असतो तो त्या मुलांच्या विकासासाठी वेगळा काढून ठेवण्यात यावा। कारण आजकाल आपण बघतो की बाकीचे जे अपंगत्व आहेत ते डोळ्याने दिसतात आणि आपल्याला लक्षात येते की अरे ह्याला पाय नाही आहे, याला डोळा नाही आहे, पण एक श्रवण दोष असं एक व्यंग आहे की ते न दिसणारं आहे आणि ते न दिसणारं असल्यामुळं याच्यावरती आपण श्रवण दोष आयडेंटिफाय केल्यानंतर, आपण ट्रीटमेंट केल्यानंतर, कोक्लिअर इम्प्लांट केल्यानंतर आपण हे मुलं बोलतात। तर आमची एकच शासनाकडे मागणी आहे की हे जे सगळे मुलं ऑपरेशन झालेले आहेत ह्या मुलांना साऊंड प्रोसेसरसाठी जे बाहेरचं मशीन आहे 4.5 ते 5 लाख रुपयाचे शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे। आजच्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे DPDC फंडिंग जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये शासनाने एक तरतूद करून या मुलांना मदत करावी एवढीच विनंती आहे। मी कोक्लिअर इम्प्लांट झालेल्या मुलाची आई आहे। आम्ही सर्व पालक इथे उपस्थित आहे, जिल्हा कलेक्टर आम्ही इथे आलेलो आहे आणि सरांना आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमच्या मुलांना जे कोक्लिअर इम्प्लांट सर्जरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये साऊंड प्रोसेसर आहे त्याचा खर्च हा इतका जास्त आहे की आर्थिक खर्च आम्हाला त्यात मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये छोटे छोटे जे पार्ट्स आम्हाला विकत घ्यावं लागतात ते विकत घेण्याची परिस्थिती आमची सर्वसामान्य पालकांची नाही आहे। तर आमच्या मागण्या ह्याच आहे की त्या प्रोसेसरसाठी आम्हाला त्या लागणाऱ्या पार्ट्ससाठी आर्थिक मदत आम्हाला मिळाली पाहिजे। आम्ही सर्व पालक इथे जमा झालेलो आहे निवेदन देण्याकरिता। त्यासाठी सर्व पालकांचे मुलं इथं हजर आहे। कोक्लिअर इम्प्लांट सर्जरी झालेले हे मुलं जर हे प्रोसेसर लावणार नाही तर ते बोलूच शकत नाही। कारण जे मूकबधीर जे मुलं असतात त्यांना प्रोसेसर लावल्यानंतर, त्यांची सर्जरी झाल्यानंतर ते या पूर्ण आपल्या जगातला सर्व आवाज घेऊ शकतो। आवाज घेतल्यानंतर त्यांचं जे जगणं आहे पुढचं ते सोप्या पद्धतीनं होतं। ते आवाज ऐकण्यासाठी त्यांना या प्रोसेसरची गरज आहे आणि प्रोसेसरची गरज असल्यानंतर त्याला जे पार्ट्स लावावं लागते ते जास्त खर्चिक असल्यामुळे आम्हाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी इथे कार्यालयावर आलो आहे आणि आमच्या मागण्या आम्ही निवेदनतर्फे साहेबांना देणार आहे।